तर मित्रांनो, आज आपण प्रोजेक्शन ऑफ लाईनचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत आणि या सेक्शनमध्ये आपण लाईन इज इन्क्लाइन टू बोथ द प्लेन्स, म्हणजे त्या लाईनचं इन्क्लिनेशन हे एच पी सोबतही दिलेलं असेल, व्ही पी सोबतही दिलेलं असेल. प्रॉब्लेमवर जाण्यापूर्वी आपण एक बघूयात. या ठिकाणी लाईन ही इन्क्लाइन टू बोथ द प्लेन्स जर असेल तर एच पी आणि व्ही पीमध्ये त्या लाईनचं कसं रिलेशन आपल्याला घेता येईल. आता बघा, अशी जर लाईन असेल तर आपण जर हिला असं उचललं तर लाईन इज इन्क्लाइन टू एच पी पॅरलल टू व्ही पी. आता एच पी सोबत इन्क्लिनेशन दिलेलं आहे आणि व्ही पी सोबतही इन्क्लिनेशन दिलेलं आहे, तर मी काय करणार, या व्ही पी पासून असं फिरवणार. आता हे जे इन्क्लिनेशन आहे, समजा एच पी सोबत किती झालं 30 आणि व्ही पी सोबत 45, आणि या एंड स्टेजला फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काय दिसतो, दॅट इज अवर प्रोजेक्शन ऑफ द लाईन्स व्हेन द लाईन इज इन्क्लाइन टू बोथ द प्लेन्स. तर त्याचं सोल्युशन आपण इथे सुरुवात करूया. प्रॉब्लेम नंबर 4 तो आपण या ठिकाणी घेऊया. प्रॉब्लेमचं रीडिंग, गिव्हन डाटा, त्याचं अंडरस्टँडिंग झाल्यावरचे डायरेक्ट सोल्युशन. अ लाईन पी क्यू ऑफ 80 mm लेंथ, लाईनची लांबी किती दिलेली, ट्रू लेंथ 80 mm, हॅज इट सेंड पी 15 mm अबोव एच पी 10 mm इन फ्रंट ऑफ ए पी. एक एंड हा 15 mm वर आहे एक्स वाय लाईनच्या आणि इन फ्रंट म्हणजे 10 mm ने खाली घेऊया. द लाईन मेक्स अन अँगल 30 डिग्रीज विथ एच पी अँड 45 डिग्रीज विथ व्ही पी. तर एच पी सोबत 30 डिग्रीचं इन्क्लिनेशन आहे, व्ही पी सोबत 45, म्हणजे दोनही प्लेनला, रेफरन्स प्लेनला ही लाईन इन्क्लाइंड आहे. ड्रॉ प्रोजेक्शन म्हणजे काय करणे, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ करणे. मग आपण म्हणूयात या ठिकाणी व्हॉट इज ट्रू लेंथ. ट्रू लेंथ इज इक्वल्स टू 80 mm. एंड इज पी इज 15 mm अबो 10 mm इन फ्रंट. आता अँगल काय सांगतो, अँगल विथ एच पी किती आहे तो 30 डिग्री आणि अँगल विथ व्ही पी किती आहे या ठिकाणी 45 डिग्री. मग ड्रॉ काय करायचं आहे, प्रोजेक्शन्स, आणि जास्तीत जास्त डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर्स म्हणजे टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यूची लांबी आपल्याला मेजर करता येईल. सो ॲज विज्युअल आपल्या नेहमीच्या सोल्युशनप्रमाणे आपण जाऊया. ड्रॉईंग रेफरन्स लाईन X1 Y1 लाईन काढायची. X1 Y1 लाईनच्या वरती आपल्याला मिळेल या ठिकाणी फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू. वरती असेल फ्रंट प्लेन, खाली असेल हॉरिझॉन्टल प्लेन, व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन. आता असं झाल्याच्या नंतर एक लोकस असा इथे ड्रॉ करायचा, जिथं आपल्या एंड, पहिल्या एंडचं सुरुवात असेल ज्याचा तो लोकस असेल, समजा पी वरती असं घेऊया. आता इथे काय सांगितलेलं आहे, याच्यावरती आपण ते लोकेट करायचे पॉईंट, प्रोजेक्शन त्या एका एंड पॉईंटचे टाकायचे. एंड पी इज 15 mm अबोव एच बी. मग आपलं एक्स वायच्या वर काय घ्यायचं, 15 mm अंतर घ्यायचं. हे झालं आपलं 15 mm. आणि इन फ्रंट ऑफ व्ही पी 10 mm दिलेलं आहे. मग हे दोन पॉईंट आपण मार्क केले सरळ सरळ. बघा, या पॉईंटचं डिस्टन्स आपण किती घेतलं होतं, 15 mm. या पॉईंटचं किती घेतलं, 10 mm. परफेक्ट हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ड्रॉ करायचे म्हणजे आपल्याला समजेल सहज. इथे आहे अंतर 10 आणि 15. याला म्हणूयात आपण पी डॅश, याला म्हणूयात क्यू डॅश. आता दोन एंड आणि दोन पॉईंट आपण फिक्स केले. आता या पीचा पासून जाणारा एक्स वायला पॅरलल असा एक लोकस आपण ड्रॉ करूया. क्यू पासून जाणारा सुद्धा आपल्याला ड्रॉ करता येईल, तो व्हेरी फेंट ड्रॉ करायचा. आता आपल्याला पी क्यू या लाईनचा पी एंड व्हर्टिकल प्लेनमध्ये इथे आहे आणि दुसरा जो टॉप व्ह्यूमध्ये दिसणारा पी हा पॉईंट कन्सिडर करूया. पी पी डॅश एकाच एंडचे 15 mm अबोव एच पी 10 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी असं फिक्स केलं. आता दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, ट्रू लेंथ ऑफ द लाईन ए बी इज 80 mm लॉंग, ही आपल्याला गिवन आहे. अँड इन्क्लिनेशन विथ एच पी इज 30 डिग्री. आता जेव्हा केव्हा इन्क्लिनेशन एच पी सोबत असतं तर इन्क्लिनेशन हे एक्स वाय लाईनच्या वर जातं आपल्या नेहमीच्या रूलप्रमाणे. मग 30 डिग्रीज अँगल मी ह्या 15 mm जिथं मी पॉईंट लोकेट केला होता, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल परफेक्टली सेट करून घ्यायचं आणि इथे अँगल टाकायचा आहे 30 डिग्रीज, 10, 20, 30 इथे. यातून जाणारी माझी लाईन असली पाहिजे. आता किती लांबी आहे तिची ट्रू लेंथ, 80 mm. मग ती 80 mm आपण इथे फिक्स करणार. या दोन पॉईंटमधून जाणारी जी लाईन असेल दॅट इज 80 mm मेजर करून घ्यायची. मेजर करून घेऊयात 80 mm. इथे डिस्टन्स बघा, हा तो पॉईंट असेल 80 mm. ही काय आपल्याला या ठिकाणी, दिस इज द ट्रू लेंथ. सॉरी, इथून नाही घेणार आपण, या ठिकाणी वरच्या पॉईंटपासून आपल्याला घ्यायचं आहे ते. ओके, पहिलं जे आपले एक्स वाय लाईन वगैरे होते त्या थोड्याशा फेअर करून घ्यायच्या, त्या जसं तसं फेअर करून.
ह्या पी डॅश पासून आपल्याला ते डिस्टन्स टाकायचं आहे. पी पासून आपण घेऊया या ठिकाणी 30 डिग्रीचा अँगल आपल्याला घ्यायचा आहे, तो इथे येईल. यातून जाणारं इन्क्लिनेशन मी ड्रॉ करणार या ठिकाणी. आता हे किती ड्रॉ करायचं आहे मला? 80 mm ड्रॉ करायचं आहे. 7 आणि 8. तर हा झाला आपला या ठिकाणी ट्रू लेंथ 80 mm. आणि हा जो मी अँगल आत्ता घेतला, धिस अँगल इज थीटा इज इक्वल्स टू 30 डिग्री. जेव्हा केव्हा ट्रू लेंथ ही हॉरिझॉन्टल प्लेनला इन्क्लाइन असेल, दॅट इज डेसिग्नेटेड ॲज थीटा, आणि तो आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे. दुसरा असा जसं पी पासून घेतलं तसं या पी डॅश पासून घेतलं तसं पी पासूनचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. आता पी पासून म्हणजे व्हर्टिकल प्लेनला ही लाईन 45 डिग्रीजनं इन्क्लिनेशनमध्ये दिलेली आहे. जेव्हा केव्हा व्हर्टिकल प्लेनला लाईन इन्क्लाइन असेल तर इन्क्लिनेशन फॉल्स बिलो एक्स वाय. किती घ्यायचं आहे आपल्याला डिग्रीज मोजून? हे 10, 20, 30, 40 आणि 45. बघा इथं 45 डिग्रीज. 45 डिग्रीजवरती एक पॉईंट द्यायचा आहे. 45 डिग्रीजमधून जाणारी या पॉईंटमधून ट्रू लेंथ आपल्याला काढायची. ती किती असणार आहे आपली ट्रू लेंथ? 80 mm. याला म्हणूयात आपण क्यू. तर ही सुद्धा आपली काय झाली या ठिकाणी? ट्रू लेंथ. आणि ती किती घेतली आपण? 80. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रू लेंथ दिलेलं होतं, इन्क्लिनेशन विथ एच पी दिलेलं होतं, इन्क्लिनेशन विथ व्ही पी दिलेलं होतं. मग ज्या पहिल्या पॉईंटचे जे डिस्टन्सेस आहेत एक्स वाय पासूनचे ते घ्यायचे, ट्रू लेंथ प्रमाणे अँगल घेऊन टाकायचा. आणि इथं जो अँगल असतो व्ही पी सोबत त्याला म्हणतो आपण फाय. आपल्या केसमध्ये तो गिव्हन आहे प्रॉब्लेममध्ये 45 डिग्रीज. एवढं तर मला ड्रॉ करता येतं या ठिकाणी. आता फ्रंट व्ह्यू आपला नेहमी व्हर्टिकल प्लेनमध्ये असतो, टॉप व्ह्यू नेहमी हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असतो. तर या क्यूमधून जाणारा एक हॉरिझॉन्टल, या लाईनला अलाईन करून एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असा एक लोकस व्हेरी फेंट ड्रॉ करायचा, ज्याच्यावरती ते एंड असणार आहे फ्रंट व्ह्यूचा. तसंच इथून सुद्धा लोकस काढून घेऊया आपण. बघा इथे आता आपल्याला ड्रॉ जे करायचं आहे ते काढायचं आहे फ्रंट व्ह्यू. आता फ्रंट व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी काय करायचं, किंवा टॉप व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी काय करायचं? तर बघा टॉप व्ह्यू जो आलेला आहे, ह्या टॉप व्ह्यूला आता हा आहे हॉरिझॉन्टल प्लेन, तर याला व्हर्टिकल प्लेनपर्यंत व्हर्टिकली शिफ्ट करायचं आहे प्रोजेक्टरने. बघा इथून मी प्रोजेक्टर कुठे नेला? इकडे नेलेला आहे. आता याच्यानंतर जो आपला फ्रंट व्ह्यूचा पॉईंट होता पी डॅश, ते डिस्टन्स इथे कंपासमध्ये घ्यायचं आहे एक्झॅक्ट, आणि याला या लोकसपर्यंत इंटरसेक्ट होण्यापर्यंत ड्रॉ करायचं आहे. आणि हा इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे तो नोट करायचा आहे. धिस इज P1 डॅश, आणि याला डार्क करायचा आहे. आता हा असेल आपल्याला फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मी कसा ड्रॉ केला? हा आहे आपला फ्रंट व्ह्यू. याची लांबी पण आपण मेजर करू शकतो, आणि याच्यासोबत जे अँगल असतं त्याला म्हणतो आपण अल्फा. तर बघा फ्रंट व्ह्यूची लांबी ट्रू लेंथपेक्षा नेहमी कमी असणार. फ्रंट व्ह्यूचा जो दुसरा एंड असतो तो ह्या ट्रू लेंथच्या लेफ्ट साईडला असणार. थीटा इज ऑलवेज लेस दॅन अल्फा. अल्फा इज द अँगल मेड बाय फ्रंट व्ह्यू, थीटा इज द अँगल मेड बाय ट्रू लेंथ, असा आपल्याला विचार करायचा आहे. मग हा मी काय केला, इकडे असा रोल केला. आता मला फ्रंट व्ह्यू मिळतो. आता टॉप व्ह्यू मिळण्यासाठी काय करावं लागेल? तर टॉप व्ह्यू मिळण्यासाठी मला हा जो क्यू पॉईंट आहे आता फ्रंट व्ह्यूमधला, तो मला टॉप व्ह्यूमध्ये आणायचा आहे. कुठपर्यंत? या पी पर्यंत. आणि नंतर त्याला मला इकडे रोल करायचं आहे. मग आपण त्याच पद्धतीने याला खाली घेऊया. जसं पी पासून मी वर गेलो होतो तसं क्यू पासून मी काय करणार या ठिकाणी आता खाली येणार आहे, जिथपर्यंत हा पहिला पी पॉईंट याला येणार नाही. इथे आणलं मी. इथं आणल्याच्या नंतर सरळ आपण कंपास घेणार. कंपासमध्ये जे डिस्टन्स आहे त्याचं, हे बघा हे कंपासमध्ये डिस्टन्स दिसतं, आणि त्याला असं रोटेट करायचं आहे की तो मला इथे टच करेल. हे बघा इथून मी इकडे काय करणार, त्याला असं स्लाइटली व्हेरी फेंट इकडे आणणार. इंटरसेक्टिंग जो पॉईंट आहे तो आपल्याला नोट करायचा आहे. अँड धिस पॉईंट इज Q1. या क्यू आहे तर याला Q1 म्हणूया आपण या ठिकाणी. आणि हा पॉईंट या पी सोबत जोडला तर मला काय मिळेल? टॉप व्ह्यू मिळेल. बघा हा पॉईंट मी डायरेक्टली इथे जॉईन करतो असं. धिस इज आवर
टॉप व्ह्यू. आणि या टॉप व्ह्यूचं जे इन्क्लिनेशन आहे, आता हा इथे घेऊयात आपण. टॉप व्ह्यूचं इन्क्लिनेशन असेल आपलं बीटा. मग हा बीटा जो अँगल आहे, दिस इज द अँगल ऑफ टॉप व्ह्यू विथ द एक्स वाय लाईन. सपोज बीटा इज ऑलवेज ग्रेटर दॅन फाय. टॉप व्ह्यू लेंथ इज लेस दॅन ट्रू लेंथ. आणि त्याचा जो एंड असतो फ्री एंड, तो याच्यावरती ज्या वेळेस येईल तो इट इज ऑलवेज ऑन द लेफ्ट साईड ऑफ दिस ट्रू लेंथ. तर हा झाला आपला कम्प्लीट सोल्युशन. दिस विल बी कन्सिडर्ड ॲज फ्रंट व्ह्यू, दिस विल बी ट्रीटेड ॲज टॉप व्ह्यू. इथे या ठिकाणी फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूचे दोन प्लेनप्रमाणे आपण घेऊयात. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम दिलेला असतो. सो व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? अ लाईन पी क्यू 80 mm लॉंग, तिची एच पी आणि व्ही पी सोबतचे जे अँगल्स आहे आणि एक एंड त्याची जी पोझिशन आहे. तर पहिल्यांदा ती पोझिशन फिक्स करून घेणे, त्यातून जे जाणारे लोकस पॉईंट्स आहेत, लाईन्स आहेत, त्या ड्रॉ करून घेणे. थिटा हा अँगल इथे घेऊन टाकायचा. ट्रू लेंथ आपल्याला दिलेली होती ती मार्क करून घ्यायची. आणि त्याच्या दुसऱ्या एंडमधूनच आपल्याला फ्रंट व्ह्यूचा पॉईंट लोकेट करता येतो. टॉप व्ह्यूचा पॉईंट लोकेट करण्यासाठी याला खाली आणलं, रोल केलं. फ्रंट व्ह्यूचा दुसरा पॉईंट मिळवण्यासाठी याला व्हर्टिकली अपवर्ड नेलं, दुसऱ्या प्लेनमध्ये त्याला रोटेट केलं. तर आपल्याला अशा प्रकारचं सोल्युशन मिळेल. तर याचा एक स्नॅपशॉट पूर्ण घेण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी आपण 2 सेकंद कॅमेरा असाच होल्ड करूया. सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. तर हा असा प्रॉब्लेम आहे. आता याचेच जे अनदर प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्समध्ये काय काय विचारलेलं असणार आहे, काय काय दिलेलं असणार आहे. तर बघा, आता इथे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू याची लेंथ जी आहे, लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू किती आहे किंवा लेंथ ऑफ टॉप व्ह्यू किती आहे हे आपण फाइंड आउट केलं, बरोबर. आता जर आपल्याला डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर्स दिलेला असेल, म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूची लांबी दिलेली असेल आणि ट्रू लेंथ किंवा कोणत्याही ट्रू लेंथच्या एकाचं एच पी सोबतचं किंवा व्ही पी सोबतचं इन्क्लिनेशन दिलं असेल, तर ड्रॉ द प्रोजेक्शन, म्हणजे या 4 लाईन येतील. जेव्हा केव्हा प्रॉब्लेममध्ये दोनही प्लेनला, रेफरन्स प्लेनला इन्क्लिनेशन दिलेलं असेल, तर आपल्याला अशा 2 ट्रू लाईन्स दिसतील, ट्रू लेंथच्या लाईन्स दिसतील आणि एक टॉप व्ह्यू आणि एक फ्रंट व्ह्यू दिसेल. आता बघा, टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू जर मी असा अलाइन करायचा प्रयत्न केला, तर एक्झॅक्टली काय आहे माझं, ह्या एक्स वाय लाईनला परपेंडिक्युलर लाईन येईल. आणि अशी जर मी लाईन ड्रॉ केली या ठिकाणी, तर याला आपण काय म्हणूयात नंतर, दिस विल बी द डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर्स, किंवा काय म्हणणार याला आपण, लेंथ ऑफ द टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू. तिथे इथं मेजर करायची, परंतु हे डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर्स हे आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. मग प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रू लेंथ, त्याचं इन्क्लिनेशन एच पी सोबत, आणि फ्रंट व्ह्यू त्याचं इन्क्लिनेशन किंवा फ्रंट व्ह्यूची लांबी दिलेली असेल, तर आपल्याला हे प्रोजेक्शन ड्रॉ करायचे. किंवा जर ट्रू लेंथ आणि टॉप व्ह्यू दिला असेल, तर फ्रंट व्ह्यू आणि तो ट्रू लेंथ इकडे लोकेट करायचा आहे. कसाही प्रॉब्लेम दिला तरी सोल्युशन हे याच प्रॉब्लेमप्रमाणे येणार आहे. तर याच्या नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण बघूयात बाकीच्या 2 गोष्टी दिल्या असताना प्रॉब्लेम हा कसा दिसतो. युअर क्युरीज विल बी रिझॉल्व्ड इन द डाऊट सेशन्स. तो स्क्रीनशॉट घ्या आणि असंच असं ड्रॉइंग हे पूर्ण स्केचबुकवरती आपल्याला ड्रॉ करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.